तर आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात दाखल। मात्र त्याआधी एक मोठी बातमी बघतोय। सियाचे आई वडील चौकशीसाठी लोणावळा पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। सियाचे आई वडील चौकशीसाठी लोणावळा पोलीस ठाण्यात आले। त्यांचा जबाब आज पोलीस नोंदवून घेणार असं कळतंय। त्याआधी सियाच्या भावाची देखील तब्बल 10 तास चौकशी झाली आणि आता सियाचे आई वडील यांचा देखील जबाब पोलीस नोंदवून घेणार आहेत। त्यासाठी लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी सियाचे आई वडील पोहोचलेले आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया आरोपी आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी रणजित जाधव आपल्यासोबत आहेत। रणजित, आज सियाच्या आई वडिलांचा जबाब पोलीस नोंदवणार का? नक्कीच आपण पाहिलं तर काल सियाचा भाऊ साहिल याची तब्बल 10 तास जी आहे ती कसून चौकशी झाली। त्यानंतर आज केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलचे आई वडील जे आहेत आता लोणावळा पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत। त्यांची जी चौकशी आहे किंवा जाब जबाब जे आहे ते त्या ठिकाणी आज नोंदवणार आहेत। आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून अनेक घडामोडींमध्ये जो आहे तो आता वेग आलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आता या दोघांच्याही चौकशीमध्ये असेल किंवा जबाबात अनेक खुलासे देखील येण्याची शक्यता आहे। काल आपण पाहिलं तर त्याचा भाऊ सियाचा भाऊ जो आहे तिचा 10 तासापेक्षा अधिक जे आहे तिची पोलिसांनी चौकशी केली, जबाब घेतले, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं। आज मात्र आपण पाहिलं तर त्याचे सियाचे आई वडील जे आहेत आता लोणावळा पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत। नक्की ही घटना सियाने घटना घडण्याच्या आधी आई वडिलांशी या संदर्भात काही बोलली होती का, किंवा केतन जो आहे तो आवडत नव्हता किंवा या विषयावर चर्चा झाली का, अशा अनेक खुलासे जे आहेत ते आजच्या जबाबात होण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात येते। रणजित, धन्यवाद या माहितीसाठी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलचे आई वडील लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेत।